दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. नमस्कार मंडळी. तर आज आपण गुरुचरित्र पारायण हे पूर्णपणे श्रवण करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील स्वामी महाराजांचा, दत्त महाराजांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नमः. हे ओंकार स्वरूप गणेशा, विघ्नहर्त्या, पार्वतीसुता, गजानना, तुला माझा नमस्कार असो. तू लंबोदर, एकदंत, शूपकर्ण इत्यादी नावाने प्रसिद्ध आहेस. तुझ्या हलणाऱ्या कानांपासून जो वारा निर्माण होतो त्या वाऱ्याने तुझ्या सर्व भक्तांची सर्व संकटे दूर होतात. म्हणून तुला विघ्नांतक, विघ्नहर्ता असे म्हणतात. तप्त सुवर्णाप्रमाणे असलेले तुझे मुख शोभून दिसते. उगवत्या सूर्याप्रमाणे असलेले त्याचे तेज सर्वत्र पसरते. संकटरूपी अरण्ये तोडून टाकण्यासाठी तू हातात परशु धारण केला आहेस. तू नागबंध म्हणजे सर्पाचा कमरपट्टा आणि सर्पाचे यज्ञोपवीत धारण केले आहेस. हे चतुर्भुज विशाल नेत्र विनायका, तू या विश्वाची सर्व संकटे नाहीशी करून त्यांचा सांभाळ करतोस. जे लोक तुझे चिंतन, नामस्मरण करतात त्यांना कोणत्याही संकटाची बाधा होत नाही. त्यांचे सर्व मनोरथ तत्काळ सिद्धीला जातात. कोणत्याही मंगल कार्याच्या आरंभी सर्वप्रथम तुलाच वंदन केले जाते. हे लंबोदर गणेशा, तूच 14 विद्यांचा म्हणजे 4 वेद, 6 वेदांगे, पुराणे, मीमांसा, न्यायशास्त्र व धर्मशास्त्र यांचा स्वामी आहेस. तूच वेदशास्त्रे, पुराण यांचे लेखन केले आहेस. म्हणून तर ब्रह्मदेवादी सर्व देव तुझे स्तवन करतात. हे गणेशा, अजिंक्य अवघ्य अशा त्रिपुरासुराचा वध करण्यापूर्वी भगवान शंकराने तुझे स्तवन केले होते. हरिब्रह्मादी देव कार्यारंभी तुलाच वंदन करतात. तुझ्या कृपेने त्यांना इच्छित गोष्टी प्राप्त होतात. हे कृपानिधी गणनायका, हे मूषक वाहना, ओंकारा स्वरूप, दुःखहर्त्या विनायका, मला बुद्धी दे. जे लोक तुला वंदन करतात त्यांची कार्य सिद्धीला जातात. हे गणेशा, तू कृपासागर आहेस. तू सर्वांचा आधार आहेस. हे गजानना, माझे मनोरथ सिद्धीला जावेत म्हणून मी तुला साष्टांग नमस्कार करतो. तू मला ज्ञान दे, बुद्धी दे. हे गणेशा, तू शरण आलेल्यांना वर देणार आहेस. मी अज्ञानी आहे म्हणून तुला शरण आलो आहे. श्री गुरुचरित्र लिहावे अशी इच्छा आहे. तुझी माझ्यावर पूर्ण कृपादृष्टी असावी व मी हाती घेतलेला ग्रंथ सिद्धीला जावी अशी माझी तुला प्रार्थना आहे. आता मी विद्यादेवता सरस्वतीला वंदन करतो. तिच्या हाती विणा आणि पुस्तक असून ती हंसावर आरूढ झाली आहे. तिला वंदन केले असता ज्ञान प्राप्ती होते. हे सरस्वती माते, मी तुला वंदन करतो. वेदशास्त्री पुराणे तुझ्याच वाणीने प्रकट झाली आहेत. माते, मला चांगली बुद्धी दे. श्री नरसिंह सरस्वती हे माझे गुरु आहेत. त्यांच्या नावात तुझे नाव असल्याने तू मला आदरणीय, वंदनीय आहेस. हे जग कळसूत्री बाहुलीप्रमाणे तुझ्याच प्रेरणेने असते. म्हणून तू मला या ग्रंथलेखनासाठी प्रेरणा दे. मला स्फूर्ती दे. मला विद्यादान दे. आता मी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांना वंदन करतो आणि विद्यादान मागतो. भगवान विष्णू हा विश्वाचा नायक आहे. तो लक्ष्मीसह क्षीरसागरात वास्तव्य करतो. शंख, चक्र, गदा तसेच त्या नरहरी विष्णूने गळ्यात वैजयंती माळा धारण केली आहे. पितांबरधारी तो विष्णू शरणागतांना इच्छित वस्तू देतो. तो मोठा कृपाळू, दयाळू आहे. आता मी पंचमुख गंगाधर अशा शंकराला वंदन करतो. साक्षात जगन्माता पार्वती त्यांची पत्नी आहे. तोच या जगाचा संहार करतो म्हणून त्याला स्मशानवासी म्हणतात. व्याघ्रचर्म परिधान केलेल्या, सर्वांगावर सर्प धारण केलेल्या त्या शंकराला मी वंदन करते. ज्याच्या मुखातून वेद निर्माण झाले त्या सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाला मी वंदन करते. सर्व देव, यक्ष, गंधर्व, किन्नर, सिद्धसाध्य, सर्व ऋषीमुनी, पराशर, व्यास, वाल्मिकी इत्यादी सर्वांना मी नमस्कार करते. माझ्याजवळ कवित्व नाही. ग्रंथरचना कशी करतात ते माहीत नाही. मला मराठी भाषा नीट येत नाही. मला शास्त्रज्ञान नाही. म्हणून आपण सर्वांनी माझ्यावर कृपा करावी. माझ्या या ग्रंथलेखनात सर्वोपरी मदत करावी. अशा प्रकारे सर्वांना विनंती करून मी माझ्या आई वडिलांना, पूर्वजांना नमस्कार करते. आपस्तंभ शाखेचे कौंडुन्य गोत्रात जन्मास आलेले सायदेव हे आमचे मूळ पुरुष. साखरे त्यांचे आडनाव. त्यांचे पुत्र नागनाथ, त्यांचा पुत्र देवव्रत, देवव्रतांचे पुत्र गंगाधर हेच माझे वडील. अश्वलायन शाखेचे कश्यप गोत्रात जन्मात झालेल्या चौंडेश्वरी यांची कन्या चंपा ही माझी आई. माझा पिता गंगाधर
हे सदैव श्री गुरूंचे ध्यान करत असत. म्हणून मी माझ्या नावात माझ्या पित्याचे नाव गोवूर सरस्वती गंगाधर असे स्वतःचे नाव धारण केले. श्री गुरूंचे सदैव ध्यान करणाऱ्या सर्व साधू संतांना, संन्यासी, यती, तपस्वी या सर्वांना माझा नमस्कार. मी या सर्वांना प्रार्थना करतो की मी अल्पमती आहे, माझे बोबडे बोल गोड मानून घ्या. पूर्वीसारखी आमच्या कुळावर श्री गुरूंची कृपा आहे. त्यांनीच मला गुरुचरित्र लिहिण्याची आज्ञा केली. ते म्हणाले, तू आमचे चरित्र कथन कर, त्यामुळे तुझ्या वंशाला धर्मार्थ, काम व मोक्ष हे चारी पुरुषार्थ प्राप्त होतील. गुरूंची आज्ञा मला प्रमाण आहे. ती आज्ञा म्हणजे प्रसन्न झालेली कामधेनूच. श्री गुरूंच्या आशीर्वादाने माझा ग्रंथ सिद्धीला जाईल अशी माझी पूर्ण श्रद्धा आहे. श्री नरसिंह सरस्वती हे त्रयमूर्ती श्री दत्तात्रेयांचा अवतार आहेत. त्यांचे चरित्र अगाध आहे, अपार आहे. त्यांचे वर्णन कोण करू शकेल? परंतु प्रत्यक्ष श्री गुरूंनी मला आज्ञा केल्यामुळे मी ते सांगत आहे. ज्याला पुत्रपौत्राची इच्छा असेल त्याने या चरित्राचे नित्य श्रवण पठण करावे. जो या चरित्राचे श्रवण पठण करेल त्याच्या घरी लक्ष्मी नित्य वास्तव्य करेल. त्याला सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होतील. श्री गुरुकृपेने त्याला रोगराईची बाधा होणार नाही. पूर्ण श्रद्धेने या चरित्राचे 7 दिवस पारायण केले असता सर्व प्रकारची बंधने नष्ट होतील. अशी ही परम पुण्यदायक कथा मी सांगत आहे. श्रोते हो, मी सांगतो यावर पूर्ण श्रद्धा ठेवा. आम्ही स्वतः या गोष्टीचा अनुभव घेतला आहे. आपणही एकाग्र चित्ताने हे चरित्र श्रवण करून अनुभव घ्या. मी एक सामान्य मनुष्य म्हणून माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका. भोजन केल्यानंतर पोट भरल्याचा तृप्तीचा ढेकर येतो, त्याचप्रमाणे हे मी अनुभवातून बोलत आहे. ऊस दिसावयास काळा व वाकडा असला तरी त्यातून अमृतासारखा गोड रस मिळतो. कावळ्याच्या विष्ठेतून बीजाचा प्रसार होतो व त्यातून पिंपळ उगवतो, हे लक्षात घ्या. श्री गुरुचरित्र प्रत्यक्ष कामधेनूच आहे. त्याचे श्रवण केले असता मनुष्याला परम ज्ञानाची प्राप्ती होते. म्हणून श्रोते हो, आपण लक्षपूर्वक ऐका. श्री गुरु श्री नरसिंह सरस्वती गाणगापूर क्षेत्री असताना त्या क्षेत्राची कीर्ती सर्व दूर पसरली. त्या क्षेत्री श्री गुरूंचे कायमचे वास्तव्य असल्याने असंख्य लोक गाणगापूर क्षेत्री तीर्थयात्रेला सतत जात असतात. तेथे जाऊन श्री गुरूंची आराधना केली असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. चारी पुरुषार्थाची प्राप्ती होते. अनेकांनी हा अनुभव घेतला आहे. नामधारक नावाचा एक भक्त सदैव श्री गुरूंचे चिंतन करत असे. एकदा कमेंटमध्ये तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त जरूर लिहा. एकदा त्याला श्री गुरु दर्शनाची तीव्र ओढ लागली, म्हणून तो तहान भूक विसरून गाणगापूरकडे निघाला. आता एकतर श्री गुरूंचे दर्शन तरी घेईल, नाही तर या नश्वर देहाचा त्याग करेल असा निर्धार करून तो श्री गुरूंचे स्मरण करत जात होता. तो मनात श्री गुरूंना आळवीत होता. अहो गुरुदेव, लोखंडाला परिस्पर्श होताच त्याचे सुवर्ण होते असे म्हणतात. आपले नाव परीस आहे, ते माझ्या हृदयात सदैव आहे असे असता मला इतके दुःख का बरे भोगावे लागते? परिस्पर्शाने जर लोखंडाचे सोने झाले नाही तर दोष कुणाचा, हे लक्षात घेऊन माझ्यावर कृपा करा. अहो गुरुदेव, आपण कृपावंत आहात, परम दयाळू आहात. सर्वांच्यावर आपण कृपा करता, मग माझ्याबद्दल आपणास दया का बरं येत नाही? आपण मला दर्शन दिले नाही तर मी कोठे कुणाकडे जाऊ? अशा प्रकारे अत्यंत व्याकुळ झालेला तो नामधारक पुन्हा पुन्हा श्री गुरूंची आळवणी करत होता. अहो गुरुदेव, कलियुगात श्री गुरु हेच श्रेष्ठ गुरु आहेत. ते कृपा सिंधू आहेत, भक्तांचे कृपा सिंधू, भक्तांचे रक्षण करते आहेत. ते नरसिंह सरस्वती या नावाने विख्यात होतील. ते आपल्या भक्तांचे रक्षण करतील असे वेदवचन आहे. आपण ती वेदवाणी खरी करून दाखवा. हे दयासागरा, मला भावभक्ती माहीत नाही, माझे मन स्थिर नाही. तुम्ही कृपासागर आहात, माझ्यावर कृपा करा. आई आपल्या बाळाला कधी दूर ठेवते का? तुम्ही तर माझे माता पिता सखा बंधू आहात. परंपरेने तुम्हीच आमची कुलदेवता आहात. माझ्या वंशात परंपरेने आपली भक्ती चालली आहे, म्हणून मी सुद्धा तुमचेच भजन पूजन करत आहे. हे नरहरी, माझे दैन्य दारिद्र्य दूर करा. तुम्हीच अखिल विश्वाचे पालन पोषण करते आहात. सर्व देवांचे तुम्हीच दाते आहात. मग तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाकडे काय मागणार? तुम्ही सर्वज्ञ आहात असे पुराणे सांगतात. मग माझ्या मनातील दुःख तुम्हाला समजत नाही का? बाळाला काय हवे आहे हे त्याच्या आईला लगेच समजते. मग मला काय हवे आहे हे तुम्हाला समजत नसेल का? घ्यावे तेव्हा द्यावे असे जर तुमचे मत असेल तर मला सांगा. दैत्य बळीने संपूर्ण पृथ्वी तुम्हाला दिली, त्याला तुम्ही पाताळ लोकात पाठवले. तुम्ही श्री राम अवतारात विभीषणाला लंकेचे राज्य दिले, त्याने तुम्हाला काय दिले? ध्रुवाला तुम्ही अढळ पद दिले, त्याने तुम्हाला काय दिले? सर्व पृथ्वी निक्षत्रिय करून ब्राह्मणांना दिले, त्यांनी तुम्हाला काय दिले? केवळ तुम्हीच या जगाचे पालन पोषण करणारे आहात. मी एक सामान्य मशक,
तुम्हाला काय देणार? अहो, साक्षात महालक्ष्मी तुमच्या घरी रात्रंदिन पाणी भरत आहे. असे असताना तुम्ही माझ्याकडे काय मागता आणि मी तरी काय देणार? लहान बाळाला दूध पाजणारी आई त्याच्याकडे काय मागते? काहीच नाही. आधी देऊन मग देणाऱ्याला दाता असे कसे म्हणता येईल? सामान्य मनुष्य अगोदर काहीतरी सेवा घेतो व मग त्याचा मोबदला देतो. याला दातृत्व म्हणत नाही. मेघ, जलसृष्टी करून तळ, विहिरी पाण्याने भरतो, पण तो त्याबद्दल काहीच मागत नाही, कुणाचीही सेवा घेत नाही. आता सेवेबद्दल बोलायचेच तर आमच्या पूर्वजांनी अनेक वर्ष तुमची मनोभावे सेवा केली आहे. म्हणजे आमचे वडिलोपार्जित सेवारूपी धन तुमच्याकडे आहे. त्या बदल्यात तुम्ही माझा सांभाळ करा. तुम्ही असे केले नाही तर मीही हे सर्व संतांना सांगून तुमच्याकडून इष्टते जिंकून घेईन. खरे तर तुम्हाला काहीच कठीण नाही. मग माझ्याविषयी असे कठोर का वागत? मी तुमचा दासानुदास आहे. प्रल्हादासारख्या दैत्याचे तुम्ही कैवारी झालात, मग तुम्हाला माझी दया का येत नाही? मी असा कोणता अपराध केला म्हणून तुम्ही माझ्याशी बोलत नाही? आई रागावली तर बालक पित्याकडे जातो, पण पिता रागावला तर तो आईच्या कुशीत शिरतो. अहो गुरुदेव, तुम्हीच माझे आई वडील आहात, मग मी कोणाकडे जाऊ? तुम्ही अनाथ रक्षक आहात, म्हणून तुम्हीच माझे रक्षण करा. माझ्या बोलण्याने पाषाणालाही पाजर फुटेल. मग माझ्याविषयी तुम्हाला करुणा का येत नाही? त्या नामधारक शिष्याने अशी परोपरीने विनवणी केली असता कृपाळू गुरुनाथ त्याच्याकडे धावत आले. श्री गुरु येताच त्या नामधारकाने त्याच्या चरणावर मस्तक ठेवले. त्याचे मन शांत झाले. त्याने आपल्या मोकळ्या केसाने त्यांच्या चरणावरील धूळ झाडली. डोळ्यातील आनंदाश्रूंनी त्यांच्या चरणांना स्नान घातले. त्यांची आपल्या हृदय मंदिरात स्थापना करून यथाविधी पूजा केली. त्यांच्या हृदयात श्रीगुरु स्थिर झाले. अशा प्रकारे श्रीगुरु आपल्या भक्तांच्या हृदयात वास्तव्य करतात. त्यामुळे सरस्वती गंगाधरला अतीव संतोष होतो. हे त्रिमूर्ती दत्तात्रेया, तूच माझा गुरु आहेस. तू कृष्णा नदीच्या तीरावर वास्तव्य करतोस. तेथे तुझे भक्त नांदत असतात. ते पाहून स्वर्गातील देवांनाही मोठे कौतुक वाटते. असे श्री गुरूंचे ध्यान करत नामधारक मार्गाने जात असता थकवा आल्याने तो एका वृक्षाखाली विश्रांतीसाठी थांबला. तेथेच त्याला झोप लागली. झोपेत असताना त्याला स्वप्न पडले. त्या स्वप्नात जटाधारी, सर्वांगाला भस्म लावलेले, व्याघ्रचर्म परिधान केलेले, पितांबर नेसलेले श्री गुरु दिसले. त्यांनी नामधारकाच्या कपाळी भस्म लावून त्याला अभय दिले. हे स्वप्नात पाहून नामधारक एकदम जागा झाला व इकडे तिकडे पाहू लागला, पण त्याला कोणीच दिसले नाही. स्वप्नात त्याने जी मूर्ती पाहिली तिचे ध्यान करत तो पुढे चालत निघाला. काही अंतर जातो तोच त्याला स्वप्नात पाहिलेल्या योग्याचे दर्शन झाले. त्याने धावत जाऊन त्या योग्याला दंडवत घातला. तो त्या योग्याला म्हणाला, हे कृपा सागर, तुझा जय जयकार असो. आज तुझ्या दर्शनाने माझी सर्व पातके नाहीशी झाली. तू तर अज्ञानरूपी अंधार नाहीसा करणारा साक्षात सूर्यच आहेस. माझा उद्धार करण्यासाठीच तो आला आहेस. या दीनभक्तावर कृपा करण्यासाठी आपण आला आहात अशी माझी श्रद्धा आहे. आपण कोठून आला आहात? आपले नाव काय? आपण कोठे राहता? नामधारकाने असे विचारले असता ते सिद्ध योगी म्हणाले, मी स्वर्ग आणि पृथ्वीवर तीर्थयात्रा करत फिरतो आहे. माझे गुरु श्री नरसिंह सरस्वती भीमा अमरजा नद्यांच्या संगमावरील श्री क्षेत्र गंगापूर येथे असतात. ते त्रिमूर्ती श्री दत्तात्रेयांचे अवतार आहेत. आपल्या भक्तांच्या उद्धारासाठीच ते पृथ्वीवर अवतीर्ण झाले आहेत. त्यांच्या भक्तांना दुःख दारिद्र्य कधीही येत नाही. त्यांच्या घरी लक्ष्मीचा सदैव निवास असतो. त्यांचे घर धनधान्याने, गोधनादी अष्ट ऐश्वर्याने भरलेले असते. सिद्ध मुनींनी असे सांगितले असता नामधारक म्हणाला, मी सुद्धा त्या श्री गुरूंचे सदैव ध्यान करत असतो. आमच्या वंशात त्यांचीच भक्ती उपासना परंपरेने चालत आली आहे. असे असताना माझ्याच नशिबी ही कष्टदशा का बरे? माझे नशीब थोर म्हणूनच आज तुम्ही मला भेटलात. तुम्हीच माझे तारक आहात. आता कृपा करून माझ्या संशयाचे निराकरण करा. नामधारकाने असे विचारले असता सिद्ध योगी म्हणाले, अरे श्री गुरु भक्तवत्सल आहेत. त्यांची कृपा लहान मोठ्यांवर सारखीच असते. ज्यावर गुरुकृपा आहे त्याला कसलेही दुःख असू शकत नाही. गुरुकृपा झालेला मनुष्य काळालाही जिंकतो. सर्व देवदेवता त्याला वश होतात. अशा श्री गुरुची भक्ती तू करतोस आणि तरीही आपण दीनदुःखी आहोत असे सांगतोस. याचा अर्थ हाच की तुझी त्यांच्यावर दृढ भक्ती नाही, श्रद्धा नाही, म्हणूनच तुला नाना प्रकारची दुःखे भोगावी लागत आहे. श्री गुरु दत्तात्रय ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप आहेत. त्यांची एकभावी उपासना केली असता ते सर्व काही देतात, म्हणून तू त्यांच्यावर दृढ श्रद्धा ठेव. आणखी एक लक्षात ठेव, जर हरिहरांचा कोप झाला तर श्री गुरु आपल्या भक्तांचे रक्षण करतात, पण श्री गुरु जर कोपले तर हरिहर सुद्धा रक्षण करू शकत नाही. सिद्धांनी असे सांगितले असता नामधारकाने मोठ्या भक्तिभावाने त्यांच्या चरणांना वंदन केले. मग तो हात जोडून म्हणाला, स्वामी आपण सांगता त्याविषयी माझ्या मनात एक शंका आहे. श्री गुरु दत्तात्रय हे ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप आहेत. ते त्रिमूर्ती आहेत. ते त्रिमूर्ती अवतार
आहेत हे कसे काय? आपण असेही सांगितले की हरिहर कोपले तर गुरु रक्षण करतात, पण गुरुच कोपले तर कोणीही रक्षण करू शकत नाही. हे कसे काय? हे वाचन कोणत्या शास्त्र पुराणातील आहे? कृपा करून माझी ही शंका दूर करा. सिद्ध म्हणाले, नामधारका, तुझी शंका रास्त आहे. तुझ्या शंकेचे उत्तर मी वेदरचनेच्या साक्षीने देतो. ते लक्षपूर्वक ऐक. ब्रह्मदेवाच्या मुखातून 4 वेद व 18 पुराणे निर्माण झाले. त्या 18 पुराणात ब्रह्मवैवर्त नावाचे पुराण अतिशय प्रसिद्ध आहे. द्वापार युगाच्या अंती प्रत्यक्ष नारायण विष्णू व्यासरूपाने अवतीर्ण झाले. त्यांनी लोककल्याणार्थ वेदांची नीट व्यवस्था केली. त्या व्यासाने ऋषीमुनींना जी कथा सांगितली तीच कथा मी तुला सांगतो. ती तू एकाग्र चित्ताने श्रवण कर. ब्रह्मदेवाने कलियुगाला गुरु महात्म्य सविस्तर सांगितले. सिद्धाने असे सांगितले असता नामधारक हात जोडून म्हणाला, गुरुदेव तुम्ही मला भेटलात. ब्रह्मदेवाने कलियुगाला गुरु महात्म्य कोणत्या कारणास्तव सांगितले, ते केव्हा सांगितले ते ऐकण्याची माझी इच्छा आहे. कृपा करून ते मला सविस्तर सांगा. नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्ध मुनींनी ती कथा सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, एकतर जेव्हा प्रलय झाला तेव्हा आदिमूर्ती नारायण भगवान विष्णू अव्यक्त स्वरूपात वातपात्रावर पहुडले होते. त्यांना सृष्टीची रचना करण्याची इच्छा झाली. जागृत झालेल्या त्यांनी आपल्या नाभीतून कमळ उत्पन्न केले. त्या कमळातून ब्रह्मदेव प्रकट झाले. त्यांनी 4 दिशांना पाहिले. ते चतुर्मुख झाले. ते स्वतःशीच म्हणाले, मीच सर्वश्रेष्ठ आहे. माझ्यापेक्षा मोठा दुसरा कोणीही नाही. त्यावेळी भगवान विष्णूंना हसू आले. ते गंभीर स्वरात म्हणाले, मी महाविष्णू आहे. तू माझी भक्ती कर. हे ऐकताच ब्रह्मदेवाने भगवान विष्णूंना नमस्कार करून त्यांची परोपरीने स्तुती केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या विष्णूंनी ब्रह्मदेवांना सृष्टी निर्माण करण्याची आज्ञा केली. त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, हे महाप्रभू, मला सृष्टीची रचना करण्याचे ज्ञान नाही. मग मी काय करू? विष्णूंनी त्यांना 4 वेद दिले व त्यानुसार जगाची निर्मिती करण्यास सांगितले. भगवान विष्णूंनी अशी आज्ञा केली असता ब्रह्मदेवाने विविधतेने नटलेले स्थावर जंगम विश्व निर्माण केले. त्यात स्वेदज म्हणजेच घामातून उत्पन्न होणारे, अंडज अंड्यातून उत्पन्न होणारे, जारज वीर्यातून उत्पन्न होणारे व उगवणारे वृक्ष अशी 4 प्रकारची सृष्टी निर्माण केली. भगवान विष्णूंच्या आदेशानुसार ब्रह्मदेवाने त्रैलोक्याची रचना केली. मग त्याने सनकादिक, मानसपुत्र, मरीची इत्यादी ऋषी, देव आणि दैत्य उत्पन्न केले. मग ब्रह्मदेवाने कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग व कलियुग अशी 4 युगे निर्माण केली. ही 4 युगे ब्रह्मदेवांच्या आज्ञेने क्रमाक्रमाने पृथ्वीवर अवतीर्ण होत. ब्रह्मदेवाने सर्वप्रथम कृतायुगाला पृथ्वीवर पाठवले. कृतयुग म्हणजे सत्ययुग. त्याची वैशिष्ट्ये सांगतो ती एक. ते सत्ययुग सत्यवशनी, वैराग्य संपन्न, ज्ञानी व सत्व गुणांची वृद्धी करणारे होते. त्याने शुभ्र वस्त्र परिधान केले होते. त्याच्या खांद्यावर यज्ञोपवीत, गळ्यात रुद्राक्षमाळा व हातात कंकणे होती. त्याने पृथ्वीवर येऊन लोकांना सत्वगुणी सत्प्रवृत्त केले. त्याने लोकांना तपश्चर्येचा मार्ग दाखवला व लोकांचा उद्धार केला. सत्ययुगाच्या कालावधी पूर्ण होताच ब्रह्मदेवानी त्याला परत बोलवले. मग त्याने त्रेतायुगाला पृथ्वीवर पाठवले. त्याची लक्षणे सांगतो ती. त्या त्रेतायुगाचा देह स्थूल होता. त्याच्या हाती यज्ञ सामग्री होती. त्यामुळे त्रेतायुगात सगळे लोक यज्ञयाग करत असत. त्याने कर्ममार्गाची स्थापना केली. ऋषभ हे धर्माचे प्रतीक त्याच्या हाती होते. त्याने पृथ्वीवर धर्मशास्त्राचा प्रचार केला. आपला कार्यकाल पूर्ण झाल्यावर ते आनंदाने परत गेले. मग ब्रह्मदेवाने द्वापार युगाला पृथ्वीवर पाठवले. त्याच्या हातात खटवांग व धनुष्यबाण ही शस्त्रे होती. ते उग्र, शांत, निष्ठुर व दयावान होते. त्या युगात पाप पुण्य समान होते. असे ते द्वापार युग. पृथ्वीवरील आपला कार्यकाळ पूर्ण होताच ब्रह्मदेवांकडे परत गेले. द्वापार युग परत आल्यावर ब्रह्मदेवाने कलियुगाला बोलावून घेतले व त्याला पृथ्वीवर जाण्याची आज्ञा केली. ते कलियुग अविचारी होते. पिशाच्याप्रमाणे मुख असलेले ते नग्न स्वरूपात ब्रह्मदेवांसमोर प्रकट झाले. कलह आणि द्वेष यांना बरोबर घेऊन आलेल्या त्याने उजव्या हातात जीभ व डाव्या हातात शिष्य म्हणजेच लिंग धरले होते. ते रडत हसत शिव्या देत नाचता नाचता ब्रह्मदेवापुढे तोंड खाली घालून उभे राहिले. त्याला पाहताच ब्रह्मदेवांना हसू आले. तू लिंग आणि जीभ का धरले आहेस असे विचारले असता कलियुग म्हणाले, मी सर्वांना जिंकू शकतो, पण वाणी, रसना व कामवासना यांच्यावर जे ताबा ठेवतात त्यांचे मी काही वाईट करू शकत नाही. ब्रह्मदेवाने त्याला पृथ्वीवर जाण्यास सांगितले. तेव्हा ते म्हणाले, मला पृथ्वीवर पाठवत आहात, पण माझा स्वभाव कसा आहे हे आपणास माहीत आहे का? मी पृथ्वीवर धर्माचा उच्छेद करीन. मी स्वच्छंदी आहे. मी लोकांच्यात निद्रा आणि कलह माजवीन. परद्रव्याचा अपहार करणारे व परस्त्रीशी रम्मान होणारे हे दोघेही माझे प्राणसखे आहेत. डोंगी संन्यासी कपट कारस्थान करून आपले पोट भरणारे माझे प्राणसखे आहेत. परंतु
परंतु जे पुण्यशील असतील ते माझे शत्रू वैरी होत. कलियुगाने स्वतःबद्दल असे सांगितले असता ब्रह्मदेव म्हणाले, पूर्वीच्या युगात मनुष्यांना दीर्घायुष्य होते, त्यामुळे ते खूप दिवस तपानुष्ठान करत असत. त्यांना मृत्यू नव्हता, त्यामुळे त्यांना पृथ्वीवर दीर्घकाळ कष्ट सोसावे लागत असत. पण आता तसे नाही. तुझ्या कार्यकाळात लोकांना अल्पायुष्य, फार तर 100 वर्ष आयुष्य असेल. त्यांच्या ठिकाणी शक्तीही कमी असेल, त्यामुळे लोक तपानुष्ठान करून अल्पावधीत परमार्थ प्राप्ती करून घेतील. जे लोक ब्रह्मज्ञानी व पुण्यशील असतील त्यांना तू सहाय्य करावेस. ब्रह्मदेवानी असे सांगितले असता कलियुग म्हणाले, आपण ज्या लोकांविषयी सांगता ते माझे वैरी होत. असे लोक जेथे असतील तेथे मी कसा जाऊ? मला त्यांची भीती वाटते. त्यांच्याकडे मी पाहू शकत नाही. भरतखंडात पुण्य खूप आहे. अशा ठिकाणी मी गेलो तर लोक मला मारतील. मग मी तिकडे कसा जाऊ? ब्रह्मदेव म्हणाले, तू कसलीही चिंता करू नकोस. तू भूलोकावर गेलास की सगळे लोक तुझ्या इच्छेनुसार वागतील. एखादाच मनुष्य पुण्यशील असेल, त्याच्यावर तुझा प्रभाव पडणार नाही. त्याला तू सहाय्य कर, बाकी सगळेच तुला वश होतील. कलियुग म्हणाले, मी दृष्ट स्वभावाचा आहे, मग मी धर्मशील पुण्यशील मनुष्यांना सहाय्य कसे करणार? ब्रह्मदेव म्हणाले, जे लोक देहाने व मनाने पवित्र असतील, जे निर्लोभी असतील, जे हरिहरांची सेवा करणारे असतील, जे सदैव आपल्या गुरूंची सेवा करतील, त्यांना तू पीडा देऊ नकोस. आई वडिलांची सेवा करणाऱ्या ब्राह्मण, गायत्री व कपिलाधीनू यांची सेवा करणाऱ्या, सदैव तुळशीला वंदन करणाऱ्या अशा लोकांना तू पीडा देऊ नकोस. आपल्या गुरूंची सेवा करणारे, अभेद भक्ती करणारे, नित्य पुराण श्रवण करणारे जे लोक असतील त्यांना तू कधीही त्रास देऊ नकोस. ही माझी आज्ञा आहे. कलियुगाने ब्रह्मदेवांना विचारले, गुरु या शब्दाचा अर्थ काय? त्याचे स्वरूप कसे असते? गुरुचे महात्म्य कोणते? ब्रह्मदेव म्हणाले, ग प्लस उ तसेच व र प्लस उ मिळून गुरु शब्द होतो. यातील गकार म्हणजेच ग हे अक्षर गणेशवाचक आहे. उ हा विष्णुवाचक व र हे अग्निवाचक आहे. 2 वर्णांचा गुरु शब्द धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4 पुरुषार्थांची प्राप्ती करून देणारा आहे. शिवशंकर कोपले तर गुरु रक्षण करेल, पण गुरु कोपले तर शिव सुद्धा रक्षण करू शकणार नाही. गुरु हाच ब्रह्मा विष्णू महेश आहे. गुरु हाच साक्षात परब्रह्म आहे. म्हणून सदैव गुरुची, सद्गुरूची सेवा करावी. वैष्णवजन गुरुभक्ती अखंड राहो अशी प्रार्थना करतात. गुरु प्रसन्न झाला तर परमेश्वर आपल्या अधीन होतो. गुरुची भक्ती केल्याने तीर्थे, तपे, योग, ताप इत्यादी धर्म करतात. त्याचप्रमाणे गुरुची सेवा केल्यामुळे आचार धर्म तसेच वर्णाश्रम धर्म, ज्ञान, भक्ती व वैराग्य यांची प्राप्ती होते. म्हणून गुरुची सेवा करावी, त्याचेच भजन पूजन करावे. गुरु सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ आहे. अशा प्रकारे ब्रह्मदेवाने गुरु महात्म्य सांगितले असता कलीने विचारले, गुरु हा सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ आहे असे कसे म्हणताय? तर याचे काही उदाहरण असेल तर मला सांगावे. ब्रह्मदेव कलीला म्हणाले, तुला सगळे काही सविस्तर सांगतो. तू एकाग्र चित्ताने श्रवण कर. गुरुशिवाय तरणोपाय नाही. शास्त्र श्रवण केल्याशिवाय ज्ञान प्राप्ती होत नाही. गुरुमुखातून बाहेर पडलेले ज्ञान श्रवण केले तरच ज्ञान प्राप्ती होते. गुरु हाच प्रकाश देणारा ज्योती स्वरूप आहे. याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो. ते एक. असे बोलून ब्रह्मदेवाने संदीपक आख्यान सांगण्यास प्रारंभ केला. खूप वर्षांपूर्वीची कथा. गोदावरी नदीच्या तीरावर अंगिरस नावाच्या ऋषींचा आश्रम होता. त्या आश्रमात पहिलं ऋषींचे शिष्य असलेले वेदधर्म नावाचे ऋषी होते. त्यांचे अनेक शिष्य त्यांच्याजवळ वेदशास्त्रादींचा अभ्यास करत असत. त्यात संदीपक नावाचा एक शिष्य होता. तो मोठा विद्वान होता. त्याची आपल्या गुरूंवर फार भक्ती होती. तो आपल्या गुरूंची अगदी मनापासून सेवा करत असे. एकदा वेदधर्माने आपल्या सर्व शिष्यांची परीक्षा घ्यायची ठरवले. त्यांनी सर्व शिष्यांना बोलवले. ते शिष्यांना म्हणाले, तुमचे माझ्यावर प्रेम असेल तर मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. शिष्य म्हणाले, गुरुदेव तुमचे वचन आम्हाला वेदप्रमाण, आपण काय ते सांगा. वेदधर्म म्हणाले, पातकाचा नाश व्हावा म्हणून मी आजपर्यंत खूप तप केले. त्यातील पुष्कळसे पाप संपले आहे. अद्याप थोडे शिल्लक आहे, ते भोगल्याशिवाय संपणार नाही. त्यासाठी काशी क्षेत्रे जाऊन राहायचे असे मी ठरवले आहे. ते पापभोग माझ्या देहानेच भोगणे प्राप्त आहे. त्यावेळी तुमच्यापैकी कोण माझ्याबरोबर येऊन माझी सेवा करेल ते सांगा. तुमच्यापैकी एक जण जरी माझ्याबरोबर येऊन माझी सेवा करेल तर मी नक्कीच पापमुक्त होईन. वेदधर्माचे हे शब्द ऐकताच सर्व एकमेकांकडे पाहू लागले. त्यावेळी संदीपक नावाचा शिष्य म्हणाला, गुरुदेव जो दुःख भोग आहे तो तुम्हाला भोगूनच संपवावा लागणार. आपला देह सदृढ आहे तोवर तो भोग संपवावा, म्हणजे देहाचा नाश होणार नाही. भोग संपल्याशिवाय मुक्ती मिळणार नाही हे मला मान्य आहे. मी आपली सेवा करण्यास तयार आहे. मी आपणास काशीला घेऊन जातो. संदीपकाचे हे बोलणे ऐकून वेदधर्म ऋषींना खूप बरे वाटले. ते म्हणाले, अरे बा संदीपका, जरा नीट विचार कर. अरे भोग भोगताना मी कुष्ठरोगी होईन, अंगहीन होईन, मी पांगळा होईन, अंध होईन. तुला माझा 21 वर्ष सांभाळ करावा लागेल. तुझी तयारी आहे का? संदीपक म्हणाला, गुरुदेव मी तयार आहे. तुम्ही माझे काशी विश्वनाथच आहात.
मग संदीपक आपल्या गुरूंना घेऊन काशीला गेला. तेथे मणिकर्णिकेच्या उत्तरेस कामबाळेश्वराजवळ ते राहिले. तेथे मणिकर्णिकेत स्नान व विश्वनाथाची पूजा असा त्यांचा नित्यनियम होता. असेच काही दिवस गेले आणि वेदधर्माच्या शरीरात बदल होऊ लागला होता. त्यांचे शरीर कुष्ठरोगाने भरले. त्यांची दृष्टी गेली. सगळे अवयव विद्रूप दिसू लागले. त्यांना धड चालताही येईना. पण संदीपक त्यांच्या सेवेत काहीही कमी करत नसे. तो त्यांचे कपडे धुत असे, त्यांना स्नान घालीत असे, त्यांचा बिछाना घालीत असे. पण महाव्याधीने त्रस्त झालेले गुरु संदीपकाला उलट सुलट आज्ञा करून अत्यंत त्रास देत होते. संदीपकाने कितीही सेवा केली तरी गुरु वेदधर्म त्याच्यावर सारखे रागवत, चिडत, सारखी कसली तरी तक्रार करत असत. पण संदीपकाने गुरुसेवेत कधीही खंड पडू दिला नाही. गुरुसेवा हेच त्याचे जीव झाले होते. संदीपक भिक्षा मागून आणीत असे, पण कधी कमी आणलीस म्हणून गुरु रागवत, पण कधी कधी गोड पदार्थ आणले नाहीस म्हणून सगळे अन्न फेकून देत असत. पण संदीपक कधीही कष्टी होत नसे. गुरूंची रात्रंदिवस सेवा करण्यात त्याला आनंद होत असे. संदीपकाच्या या गुरुसेवेची कीर्ती देवांना समजली. हा गुरुभक्त आहे तरी कसा हे पहावे म्हणून भगवान शंकर तेथे प्रकट झाले. संदीपकाची गुरुभक्ती पाहून ते प्रसन्न झाले. ते संदीपकाला म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न झालो. तुला हवा असेल तो वर माग. परंतु संदीपकाला स्वतःसाठी काहीच नको होतं. तो आपल्या गुरूंकडे गेला आणि हात जोडून म्हणाला, गुरुदेव, भगवान शंकर प्रसन्न होऊन वर देत आहे, तेव्हा आपण रोगमुक्त व्हावे असा वर मागू का? वेदधर्म रागावून म्हणाले, मूळच नको. माझ्यासाठी देवाकडे कसलीही भीक मागू नको. संदीपक परत गेला व शंकराला म्हणाला, मला माझ्यासाठी कोणतेही वरदान नको, माझ्या गुरूंनाही नको. आश्चर्यचकित झालेले शंकर कैलासावर परत गेले. त्यांनी सर्व देवांना हा वृत्तांत सांगितला. काही दिवसांनी भगवान विष्णू त्या गुरु शिष्यांचे दर्शन घेण्यासाठी आले. संदीपकाची ती गुरुभक्ती पाहून ते संतुष्ट झाले. संदीपकापुढे प्रकट होऊन त्याला म्हणाले, बाळा, या पृथ्वीवर तुझ्या इतका श्रेष्ठ गुरुभक्त मी आजपर्यंत पाहिला नाही. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तेव्हा तू काहीतरी वर मागच. तेव्हा संदीपक म्हणाला, परमेश्वरा, मला काही नको. तू जे देशील ते सर्व देण्यास माझे गुरुदेव समर्थ आहेत. माझे गुरु म्हणजे सर्व ज्ञान ऐश्वर्य आहेत. प्रसन्न झालेले गुरु देत नाहीत असे काही नाही, म्हणून मला काही नको. आता तुम्ही जर काही देणारच असाल तर मला उत्तम गुरुभक्ती द्या, कारण गुरुभक्तीच मी सर्वश्रेष्ठ मानतो. प्रसन्न झालेले भगवान विष्णू म्हणाले, खरे आहे, जो कोणी माता पिता व गुरु यांची सेवा करतो तो एकार्थाने आमचीच भक्ती करतो. आम्ही दिलेल्या वरदानापेक्षा गुरुभक्ती श्रेष्ठ आहे. तुझ्या ठाई गुरुभक्ती दृढ होईल असा मी तुला वर देतो. असे बोलून भगवान विष्णू गुप्त झाले. मग वेदधर्माने संदीपकाला विचारले, काय रे, विष्णूने तुला काय वर दिला? तेव्हा संदीपक म्हणाला, मी भगवान विष्णूकडे उत्तम गुरुभक्तीचा वर मागून घेतला. संदीपकाच्या या बोलण्याने वेदधर्मांना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले, संदीपका, धन्य आहे तुझी. तू काशीत चिरकाल निवास करशील. जे तुझे स्मरण करतील त्यांचे दैन्य जाऊन ते सर्व प्रकारच्या वैभवाने संपन्न होतील. तुला माझे आशीर्वाद आहेत. असे ते म्हणाले. तोच त्यांच्या शरीरातील सर्व व्याधी नाहीशा झाल्या. त्यांचे शरीर एकदम तेजस्वी झाले. त्यांना दृष्टी आली. त्यांनी संदीपकाला प्रेमाने पोटाशी धरले आणि त्यांच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले, बाळा, मी तुझी परीक्षा पाहिली. अरे, जो तपाचरण करतो त्याला कसलाही रोग होत नाही. 21 वर्षे तू माझी सेवा केलीस. तुला सर्व विद्या प्राप्त होतील. सूत मला ब्रह्मदेवाने कलियुगाला गुरु महात्म्य सांगताना ही कथा सांगितली. संदीपकाची कथा सांगितल्यावर सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, गुरुभक्तीचे महात्म्य लक्षात घेऊन त्यांची पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने सेवा केली तर भगवान श्री शंकर त्या गुरुभक्तावर प्रसन्न असतात. सिद्ध मुनींनी सांगितलेले गुरु महात्म्य ऐकून नामधारकाला अतिशय आनंद झाला. तो सिद्ध मुनींचा जय जयकार करत म्हणाला, अहो सिद्ध मुनिवर्य, आपण माझ्या मनातील संदेह दूर केला. आज तुमच्यामुळेच मला परमार्थाचे मर्म समजले. तुम्ही जे गुरु महात्म्य सांगितले त्यामुळे माझ्या मनाला पूर्ण समाधान लाभले आहे. आता मला कृपा करून सांगा, आपण कोठे राहता, भोजन कोठे करता? मी आपला दासानुदास होऊ इच्छितो. नामधारकाने असे विचारले असता सिद्धांना अतिशय आनंद झाला. त्यांनी नामधारकाला प्रेमाने आलिंगन दिले. ते म्हणाले, ज्या ज्या ठिकाणी श्री गुरु राहत होते तेथे तेथे मी राहतो. गुरुस्मरण हेच माझे भोजन. श्री गुरुचरित्रामृताचे मी सदैव सेवन करतो. असे सांगून त्यांनी नामधारकाला श्री गुरुचरित्र ग्रंथ दाखवला. ते म्हणाले, या श्री गुरुचरित्राचे नित्य श्रवण पठन केले असता भक्ती आणि मुक्ती, सुख, भोग आणि मोक्ष यांची प्राप्ती होते. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. ही कथा श्रवण केली असता धनधान्य, संपत्ती, पुत्रपौत्र इत्यादींची प्राप्ती होते. ज्ञान प्राप्ती होते. या ग्रंथाचे सप्ताह पारायण केले असता सर्व मनोरथ सिद्धीला जातात. जे निपुत्रिक असतील त्यांना पुत्र संतान प्राप्त होते. ग्रह रोगादी पीडा
कला नाहीशा होतात, बंधनातून सुटका होते. या ग्रंथाचे श्रवण पठण करणारा ज्ञानसंपन्न शतायुषी होतो. सिद्धमुनींनी असे सांगितले असता अतिशय आनंदित झालेला नामधारक त्यांना नमस्कार करून म्हणाला, आज तुमच्या रूपाने मला साक्षात्कारी गुरुज भेटले आहेत. श्री गुरुचरित्र श्रवण करण्याची मला तीव्र इच्छा झाली आहे. तहानेने व्याकुळ झालेल्या अमृत आणून द्यावे, त्याप्रमाणे तुम्ही मला आज भेटला आहात. मला श्री गुरुचरित्र सविस्तर सांगा. सिद्धमुनींनी त्याला आश्वासन देऊन म्हणाले, आता तू कसलीही चिंता करू नकोस. मी तुझे संकट दूर करेन. ज्यांच्या ठिकाणी गुरुभक्ती नाही ते श्री गुरुला बोल लावतात. श्री गुरु काय देणार असा विचार करतात, त्यामुळे त्यांना अनेक दुःख भोगावे लागतात. म्हणून तू सुद्धा संशयवृत्ती सोडून दे. श्री गुरुवर दृढ विश्वास ठेव. श्री गुरु कृपेचा सागर आहे. त्यांच्या देण्याला मर्यादाच नाही. ते तुझी उपेक्षा कधीही करणार नाही. श्री गुरु मेघदूतासारखे उदार आहेत. मेघ जलवृष्टी करतो, पण ते पाणी उथळ जागी साचत नाही. ते सखोल जागीच साचते. दृढ भक्ती ही सखोल जागेप्रमाणेच असते. प्रसन्न झालेल्या श्री गुरुनी मस्तकी वरदहस्त ठेवतात. प्रपंच हा परमार्थ होतो. कल्पवृक्ष किंवा कामधेनू कल्पिले तेवढेच देते, पण श्री गुरु कल्पनेच्या पलीकडचेही देतात. म्हणून तू निसंदेह होऊन एकाग्र चित्ताने परम श्रद्धेने गुरुभक्ती कर. नामधारक म्हणाला, हे योगेश्वरा, आपण कामधेनू आहात, कृपासागर आहात. माझे मन आता स्वच्छ झाले आहेत. आता श्री गुरुचरित्र ऐकण्याची मला ओढ लागली आहे. त्रिमूर्ती श्री गुरु मनुष्य योनीत अवतीर्ण झाले असे मी ऐकले आहे. ते कशासाठी अवतीर्ण झाले व ते मला सविस्तर सांगावे. नामधारकाचे हे बोलणे ऐकून सिद्धमुनींना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले, वत्सा, आजपर्यंत तू जी काही गुरुसेवा केलीस ती आज फळास आली. मी पृथ्वीवर सर्वत्र संचार केला, परंतु श्री गुरुचरित्राविषयी कोणीही म्हणाले नाही की आम्हाला गुरुचरित्र सांगा. असे कोणीही म्हटले नाही. तूच पहिला मला भेटलास. तूच खरा भाग्यवान आहेस. ज्याला इहपर कल्याणाची इच्छा आहे त्यालाच ही चरित्रकथा गोड लागेल. तू श्री गुरूंचा भक्त आहेस म्हणून तुला ही सद्बुद्धी झाली. आता तू काय वाचा मन एकाग्र करून श्री गुरुचरित्र श्रवण कर. यामुळे तुला चारी पुरुषार्थ प्राप्त होतील. या चरित्र श्रवणाने धनधान्यादी संपत्ती, पुत्रपौत्र, दीर्घायुष्य इत्यादी प्राप्त होते. कलयुगात ब्रह्मा, विष्णू, महेश मनुष्य रूपाने पृथ्वीवर अवतीर्ण झाले ते श्री गुरु दत्तात्रय होय. भूभार हलका करून भक्तांचा उद्धार करण्यासाठीच ते सर्वत्र संचार करत असतात. आता पुढे एक प्रथम आदी वस्तू एकच ब्रह्मा असून प्रपंचात 3 गुणांना सत्व, रज, तम अनुसरून 3 मूर्ती झाल्या. त्यात ब्रह्मा हा रजोगुणी, विष्णू सत्वगुणी व महेश तमोगुणी. त्रिगुणात्मक एकच मूर्ती ती म्हणजे दत्तात्रय. पहिली सृष्टी निर्माण करतो, दुसरा त्याचे पालन पोषण करतो आणि तिसरा तिचा संहार करतो. हे 3 गुण अभिन्न आहेत. ही सृष्टी चालवणे हे त्या तिघांचे कार्य आहे. या अवतारांचे कार्य व अवतार घेण्याचे कार्य याविषयी पुराण कथा आहे, तीच मी तुम्हाला सांगतो. आता अंब ऋषींनी, त्यांना अमरीश असेही म्हणतात, द्वादशीच्या निमित्ताने विष्णूला अवतार घेण्यास लावला. ती कथा एक. अंबरीश ऋषींनी द्वादशी व्रत सुरू केले होते. ते नित्य अतिथी अभ्यंगताची पूजा करून सर्व काळ हरिचिंतन करत असत. त्यावेळी पारणे फेडण्याआधी कोणी अतिथी आला तर त्याला अगोदर भोजन द्यायचे व मग आपण द्वादशीचे भोजन करायचे अशी शास्त्रज्ञ आहे. अंबरीशांच्या व्रताची कीर्ती सर्वांना माहीत होती. त्यांचा व्रतभंग करायचा असा हेतू मनात धरून शीघ्रकोपी दुर्वास ऋषी अतिथी म्हणून मुद्दाम अंबरीशाकडे गेले. त्या दिवशी द्वादशी अगदी घटकाभरच होती. पारणे करायची तर तेवढ्या वेळातच अन्नग्रहण करण्यास होते. पण त्याच वेळी दुर्वास अतिथी म्हणून आले. दुर्वासांना पाहताच अंबरीशांना मोठी भीती वाटली. वेळ तर थोडाच होता. आता आपला व्रतभंग होणार या विचाराने ते अगदी अस्वस्थ झाले. तशाही परिस्थितीमध्ये अंबरीशांनी दुर्वासाचे स्वागत करून त्यांची पूजा केली. भोजनापूर्वी दुर्वास नाना संध्यादी करण्यासाठी नदीवर गेले. सत्वर परत या असे अंबरीशांनी त्यांना सांगितले. इकडे द्वादशी तिथी संपण्याची वेळ झाली तरीही दुर्वासांचा पत्ताच नव्हता. शेवटी व्रतभंग होऊ नये म्हणून अंबरीशांनी केवळ एक आचमन करून पारणे केले. अतिथीच्या जागेवर भोजनाचे पान वाढून ठेवले. थोड्याच वेळाने दुर्वास आले. त्यांना सगळा प्रकार समजला. अंबरीशांकडे रागाने पाहून म्हणाले, अरे दुरात्म्या, अतिथीने भोजन करण्याआधीच तू भोजन केलेस, थांब मी तुला शाप देतो. हे शब्द ऐकताच अंबरीश घाबरले. त्यांनी अत्यंत कळवळून भगवान विष्णूंचा धावा केला. शीघ्ररूपी दुर्वासांच्या मुखातून शापवाणी बाहेर पडली. अरे दुरात्म्या, माझ्या आधी तू भोजन केलेस, माझा तू अक्षम्य अपराध केला आहेस. या अपराधाबद्दल तुला सर्व योनीत जन्म घ्यावा लागेल. ही शापवाणी ऐकताच अंबरीश दुःखाने रडू लागले. त्याच क्षणी भक्तवत्सल भगवान विष्णू प्रकट झाले. ते दुर्वासांना म्हणाले, मुनिवर्य,
आचार्य, तुम्ही माझ्या भक्ताला शाप दिला, पण मी त्याचे रक्षण करणार आहे. तो शाप मी स्वतः भोगीन. दुर्वास हे परमज्ञानी होते. ते ईश्वराचा अवतार होते. क्रोधी होते तरी ते उपकारी होते. त्यांनी विचार केला, या भूलोकी युगानुयुगे तपश्चर्या केली तरी सुद्धा श्री हरिचरणांचे दर्शन होत नाही. आता या शापाच्या निमित्ताने तो भक्तजनांचे रक्षण करण्यासाठी लक्ष्मीसह अवतार घेईन. दुष्ट दुर्जनांचा नाश करून संत सज्जनांचे रक्षण करेल. मग ते भगवान विष्णूंना म्हणाले, हे श्रीहरी, तू पूर्ण ब्रह्मा विश्वात्मा आहेस. तू परोपकारासाठी शाप भोगताना विविध स्थाने, विविध वेळी, विविध योनीत असे 10 अवतार घे. भगवान विष्णूंनी ते मान्य केले. त्यानुसार भगवान विष्णूने मत्स्य, कूर्म, वराहादी 10 अवतार घेतले. ते कधी प्रकट तर कधी गुप्तपणे होतात. फक्त ज्ञानी लोकांना हे समजते. ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, आता मी तुला एक गमतीची कथा म्हणजे श्री दत्त जन्माची कथा सांगतो. अनुसया ही अत्रि ऋषींची पत्नी. ती पतिव्रता शिरोमणी होती. तिच्या घरी ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्रिदेव कपटवेश धारण करून आले होते. परंतु अनुसयेच्या तपसामर्थ्यामुळे तिच्या घरी तिची बाळे म्हणून जन्मास आले. हे ऐकून आश्चर्यचकित झालेला नामधारक म्हणाला, ही त्रिदेव कपटवेश धारण करून अनुसयेच्या घरी कशासाठी आले होते? त्यांची बाळे कशी झाली आणि अत्रि ऋषीपूर्वी कोण होते? त्यांचा मूळ पुरुष कोण? हे सगळे मला सविस्तर सांगा, असे नामधारकाने विचारले असता सिद्धयोगी म्हणाले, नामधारका, तू फार चांगला प्रश्न विचारला आहेस. तू प्रश्न विचारल्यामुळे मला ती कथा पूर्ण आठवत आहे. प्रथम मी तुला अत्रि ऋषी कोण होते ते सांगतो. सृष्टी निर्माण होण्यापूर्वी सर्व जलमय होते. त्यात हिरण्यगर्भ झाले. तेच रजोगुणापासून निर्माण झालेले ब्रह्म, त्यालाच ब्रह्मांड म्हणतात. मग त्याचे 2 तुकडे झाले. तेथे वरती आकाश, खाली भूमी असे 2 भाग पडले. ब्रह्माने तेथे 14 भुवने निर्माण केली. 10 दिशा, मन, बुद्धी, वाणी आणि काम, क्रोधादी षडविकार उत्पन्न केले. मग सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची, अत्रि, अंगिरस, पुलत्स्य, क्रतु आणि वसिष्ठ असे 7 मानसपुत्र निर्माण केले. त्या सप्तर्षींपैकी अत्रींची पत्नी अनुसया ही श्रेष्ठ पतिव्रता होती. साक्षात जगदंबाच होती. तिच्या लावण्य रूपाचे वर्णन करता येणार नाही. थोर पतिव्रता असलेल्या तिची पतिसेवा पाहून ही स्वर्गाचे ऐश्वर्य घेईल की काय अशी सर्व देवांना भीती वाटू लागली. मग इंद्रादी सर्व देव ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांना भेटले. त्यांनी अत्रि, अनुसया यांची सगळी हकीकत सांगितली. इंद्र म्हणाला, महातपस्वी अत्रींची पत्नी अनुसया असामान्य पतिव्रता आहे. ती काय वाचा मनाने अतिथींचे पूजन करते. ती कुणालाही विनमुख करत नाही. तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्य सुद्धा तिला घाबरतो. तिला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तो मंद मंद तापतो. तिच्यासाठी अग्नी थंड शीतल होतो. वारा सुद्धा भीतीने मंद मंद वाहतो. तिच्या पायांना त्रास होऊ नये म्हणून भूमी मृदू होते. ती शाप देईल अशी आम्हा सर्वांना भीती वाटते. ती कोणत्याही देवाचे स्थान हिरावून घेईल असा तिच्या पुण्याचा प्रभाव आहे. यावर काहीतरी उपाययोजना करा, नाहीतर स्वर्ग तर जाईलच. शिवाय आम्हाला तिच्या दारात सेवा चाकरी करत राहावे लागेल. देवांचे घराणे ऐकताच ब्रह्मा, विष्णू, महेश भयंकर रागावले आणि म्हणाले, चला आत्ताच आपण तिच्याकडे जाऊ. तिच्या पतिव्रतेचा भंग करून तिला पृथ्वीवर ठेवू, नाहीतर यमलोकाला पाठवू. असे बोलून त्याने सर्व देवांना निश्चिंत राहण्यास सांगितले. मग सती अनुसयेचे सत्व पाहण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी भिक्षुकाचा वेश धारण केला. मग ते तिघेजण अत्रि ऋषींच्या आश्रमात आले. त्यावेळी अत्रि ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते. अनुसया आश्रमात एकटीच होती. ते अनुसयेला हाक मारून म्हणाले, माई, आम्ही ब्राह्मण अतिथी म्हणून आलो आहोत. आम्हाला अतिशय भूक लागली आहे. आम्हाला भिक्षा वाढ. अतिथींना येथे इच्छा भोजन दिले जाते असे आम्ही ऐकले आहे. म्हणून आम्ही मोठ्या आशेने आलो आहोत. आम्हाला लवकर भोजन दे, नाहीतर आम्ही परत जातो. 3 भिक्षेकरी आपल्या दारात आलेले पाहून अनुसयेला आनंद झाला. तिने त्यांचे स्वागत करून त्यांचे पाय धुतले, बसण्यास दिले. त्यांना अर्घ्यपाद्य देऊन गंधाक्षत पुष्पांनी त्यांची पूजा केली. मग हात जोडून म्हणाले, आपण स्नान करून या. तोपर्यंत पाने वाढत तेव्हा ते भिक्षुक म्हणाले, आम्ही स्नान करूनच आलो आहोत. आम्हाला लवकर भोजन दे. ठीक आहे असे म्हणून अनुसयेने त्यांना बसण्यास पाठ दिले. पाने मांडली व अन्न वाढण्यास सुरुवात केली. तेव्हा ते भिक्षुक म्हणाले, माई, आम्हाला असे भोजन नको. आम्हाला इच्छा भोजन हवे आहेत. तुझ्या सौंदर्याची कीर्ती आम्ही ऐकली आहे. तुझे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे. म्हणून अंगावर वस्त्र न ठेवत आम्हाला भोजन वाढ, नाहीतर आम्ही परत जातो. त्या भिक्षुकांचे हे शब्द ऐकून अनुसया आश्चर्यचकित झाली. ती परमज्ञानी सती साध्वी होती. तिने ओळखले की हे कोणी साधे भिक्षुक नाहीत. आपली परीक्षा पाहण्यासाठी हे देवच आले आहेत. नाहीतर अशी विचित्र मागणी कोण कशाला करील. आता हे परत गेले तर पतीच्या आज्ञेचा भंग होईल. विवस्त्र होऊन भोजन वाढले तर पतिव्रतेचा धर्म मोडेल. माझे मन निर्मळ आहे. पतीचे तपोबळच मला या संकटातून तारून नेईल. असा विचार करून अनुसया त्या भिक्षूंना तथास्तु असे म्हणून
आत गेली. तिने आपल्या पतीचे स्मरण केले, पतीची मनात पूजा केली. मग तीर्थाचे भांडे बाहेर घेऊन आली. तिने आपल्या पतीचे एकदा स्मरण केले आणि ते तीर्थ तिघा भिक्षुकांच्या अंगावर शिंपडले. आणि काय आश्चर्य, त्याच क्षणी त्या 3 भिक्षुकांची 3 तेजस्वी सुंदर बाळे जन्माला आली. मग स्वतःला सावरून ती त्या बाळांना मांडीवर घेऊन थोपटू लागली. अंगाई गीत गाऊ लागली. ती बाळे भुकेने व्याकुळ होऊन रडत होती. त्यांना आता अन्नाची क्षुधा नव्हती. त्यांना हवे होते ते आईचे दूध. त्याचवेळी अनुसयेला वात्सल्याने पाळणा फुटला. तिने एकेका बाळाला स्तनपान देऊन शांत केले. मग तिने त्या बाळांना पाळण्यात ठेवून झोपवले. अवघ्या विश्वाची उत्पत्ती, स्थिती व लय करणारे ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्रिदेव अनुसयेच्या तपोबलाने तिची बाळे झाली. तिच्या स्तनपानाने त्यांची भूक शमली. दुपारी अत्री ऋषी अनुष्ठान संपून आश्रमात परत आले. पाळण्यातील 3 बालकांना पाहून त्यांना आश्चर्य वाटले. अनुसयेने त्यांना सगळी हकीकत सांगितली. ही 3 बाळे म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्रिमूर्ती आहेत. हे अत्री ऋषींनी अंतर्ज्ञानाने ओळखले. तेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेश अत्री ऋषींपुढे प्रकट झाले. वर माग असे ते अत्रींना म्हणाले. तेव्हा ते अनुसयेला म्हणाले, त्रिमूर्ती आपल्यावर प्रसन्न झाले आहेत. इच्छा असेल तो वर मागून घे. तेव्हा अनुसया हात जोडून म्हणाले, नाथ, हे 3 देव तुमच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन येथे आले आहेत. तुम्ही आमच्याकडून पुत्र मागून घ्या. अत्री म्हणाले, हे देवश्रेष्ठांनो, तुम्ही बालरूपाने माझ्या आश्रमात आलात तर पुत्ररूपाने येथेच राहा. तेव्हा तथास्तु म्हणून 3 देव स्वस्थानी गेले. मग ब्रह्मदेव चंद्र झाला, श्री विष्णू दत्त झाला आणि महेश दुर्वास झाला. काही दिवसांनी चंद्र व दुर्वास मातेला म्हणाले, आम्ही दोघे तपाला जातो. 3रा दत्त येथेच राहील. तोच त्रिमूर्ती आहे असे समज. अनुसयेने अनुज्ञा दिली असता चंद्र व दुर्वास तप करण्यासाठी निघून गेले. त्रिमूर्ती दत्त मात्र आई वडिलांची सेवा करत तिथेच राहिले. ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश दत्ताच्या ठिकाणी स्थापन केले. तेव्हापासून दत्त अत्री अनुसयेचा पुत्र, श्री विष्णूंचा अवतार असूनही त्रिमूर्ती दत्तात्रय म्हणून एकत्वाने राहिला. अत्री म्हणून आत्रेय व अत्री अनुसयेला देवाने तो दिला म्हणून दत्त. तो दत्तात्रेय महाप्रभू हाच गुरु परंपरेचा मूळ पीठ आहे. अशा प्रकारे सिद्ध मुनींनी नामधारकाला दत्त जन्म अवताराची अद्भुत कथा सांगितली. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल आणि आणखीन देखील कथा ऐकायच्या असतील तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त जरूर लिहा. धन्यवाद.